मोहन, तू कोणाशी बोलतोस? आणि हा तुझा खेळणं चालत कसा आहे? अरे, हा टॉमी आहे, माझं AI असलेलं खेळणं. हा गाणी गाऊ शकतो, प्रश्नांची उत्तरं देतो आणि माझ्यासोबत लपाछपी सुद्धा खेळतो. खरंच, मला पाहायचं आहे, AI खेळणी इतकी स्मार्ट कशी असतात? AI खेळणी म्हणजे अशी खेळणी जी हुशार असतात. त्यांना प्रोग्राम केले जाते, त्यामुळे ती शिकू शकतात, बोलू शकतात आणि आपल्या आज्ञा पाळू शकतात. यामध्ये समाविष्ट आहे बोलणारी बाहुली, जी तुमच्यासोबत गप्पा मारते. AI रोबोट डॉग, जो पाळीव प्राण्यासारखा वागतो. कोडिंग खेळणी, जी तुम्हाला प्रोग्रामिंग शिकवतात. इंटरॅक्टिव्ह गेम्स, जे मजेशीर कोडी आणि गेम्स देतात. म्हणजे खेळणी आता फक्त खेळण्यासाठी नाहीत, तर शिकण्यासाठीही उपयुक्त आहेत. AI खेळणी खूपच फायदेशीर आहेत. शिकणे सोपे बनवते, गणित, विज्ञान आणि नवीन गोष्टी शिकायला मदत करतात. मजा आणि शिकण्याचा एकत्रित अनुभव खेळण्याच्या माध्यमातून शिकता येते. सर्जनशीलता वाढवते, चित्रकला, संगीत किंवा नृत्य शिकवणारी AI खेळणी उपलब्ध आहेत. सोबतचा मित्र, ही खेळणी तुमच्या सोबत वेळ घालवतात आणि तुम्हाला कंटाळा येऊ देत नाहीत. वा, मला असं एक AI खेळणं हवंय जे माझ्यासाठी गाणी बनवेल. काही लोकप्रिय AI खेळणी: कोस्मो, लहानसा रोबोट जो तुमच्यासोबत खेळतो आणि हसवतो. फ्युरियल, पाळीव प्राणी, जो तुमच्यासोबत खेळतो आणि चिडतो सुद्धा. ओस्मो कोडिंग किट, प्रोग्रामिंगचे सोपे धडे देते. AI ग्लोब, जो तुम्हाला जगभरातील ठिकाणं दाखवतो आणि त्यांची माहिती सांगतो. आणि एक खेळणं तर माझ्यासोबत लपाछपी खेळतं. तुझ्या खेळण्याने असं कधी केलंय का? AI खेळणी वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी: मोठ्यांना विचारल्याशिवाय नवीन खेळणी खरेदी करू नका. खेळणी व्यवस्थित सांभाळा आणि चार्ज करा. नेहमी नवीन अपडेट्ससाठी तपासा, त्यामुळे खेळणं अधिक स्मार्ट होतं. आणि लक्षात ठेवा, AI खेळणी मजेदार आहेत, पण त्यांचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. तुला माहीत आहे का, आता अशी AI खेळणी आहेत जी तुम्हाला नवीन भाषा शिकवतात किंवा तुमच्यासोबत डान्स स्पर्धा करतात. मी AI खेळणीशी डान्स स्पर्धा खेळायला खूप उत्सुक आहे. AI खेळणी फक्त खेळण्यासाठी नाहीत, तर शिकण्यासाठी आणि सर्जनशील होण्यासाठीही आहेत. माझं पुढचं खेळणं AI असणार हे पक्कं.